श्री शिवाय नमस्तुभ्यं. पीस रेकीतर्फे सगळ्यांचं स्वागत. आजच्या मंगलमय दिवसाच्या सगळ्यांना भरपूर शुभेच्छा. वटपौर्णिमा, रेकी आणि 7 चक्रांचा दिव्य संबंध कसा आहे? आजची वटपौर्णिमा हा दिवस केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही, तर आध्यात्मिक उन्नती, सकारात्मक ऊर्जा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा पवित्र दिवस आहे. रेकीच्या दृष्टीने पाहिले तर वटपौर्णिमा ही आपल्या 7ही चक्रांचे संतुलन आणि शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत अनुकूल मानली जाऊ शकते. सत्यवान सावित्रीची प्रेरणादायी कथा. सावित्री यांनी आपल्या अखंड निष्ठा, प्रेम, धैर्य आणि तपश्शक्तीच्या बळावर सत्यवान आणि त्यांचे प्राण यमराज यांच्याकडून परत मिळवले. ही कथा आपल्याला प्रेम, श्रद्धा, संयम, आत्मविश्वासाची शक्ती शिकवते. रेकीमध्ये हाच संदेश आहे. शुद्ध संकल्प, प्रेम आणि वैश्विक ऊर्जेच्या सहाय्याने जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवणे. वडाच्या झाडाचे आध्यात्मिक आणि आरोग्यदायी महत्त्व काय आहे? वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्याच्या सान्निध्यात बसून जेव्हा आपण रेकी ध्यान करतो, प्राणायाम, रेकी साधना केल्याने मन शांत होते आणि निसर्गाशी एकरूप झाल्याची अनुभूती मिळते. स्वच्छ हवेत वेळ घालवल्याने शरीराला ऑक्सिजन प्राप्त होतो, ज्यामुळे आपल्याला ताजेतवाने वाटण्यासाठी मदत होते. वटपौर्णिमा आणि 7 चक्र यांचा संबंध काय आहे तर ते आपण बघूया. सगळ्यात अगोदर शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, ज्याचं स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ. शरीराचा जर पाया भक्कम असेल, ज्याप्रमाणे एखादे बांधकाम असेल आणि त्याचा पाया जर भक्कम असेल तर ते बांधकाम पण वर्षानुवर्ष अबाधित राहते. त्याचप्रमाणे आपले मूलाधार चक्र जे स्थैर्याचे प्रतीक आहे. मूलाधार चक्र त्याला बघा, पूर्ण ह्या देहरूपी मंदिरामध्ये सुरक्षितता, या जीवनामधील विश्वास आपला वाढतो जेव्हा सातत्याने आपण मूलाधार चक्राला रेकी देतो. मूलाधार चक्राचा संबंध आजच्या वटपौर्णिमेच्या पूजेशी पण आहे. मूलाधार चक्राची आधिदेवता श्री गणेशा यांचे आपण सुपारी रूप पूजन करून आणि मग आपण आपल्या वटपौर्णिमेची आजची पूजा सुरुवात करतो. त्याचप्रमाणे ह्या चक्राचे जे ग्रह आहेत तो आहे पृथ्वी आणि मंगळ ग्रह. मंगळ ग्रह जो आपल्याला स्थिरता देतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि पृथ्वी तत्व म्हणजे ही पवित्र धरणी माता, म्हणजे ह्या वटवृक्षाचा संबंध आहे या पृथ्वीशी, या धरणी मातेशी. जसा डौलाने हा वटवृक्ष उभा राहतो आणि भरपूर वर्ष हा वृक्ष राहतो, म्हणजे त्याचा असलेला ह्या धरणी मातेशी संबंध, स्थिरता मिळवून देणारे हे चक्र. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, ही भावना आपली दृढ होण्यासाठी गणपती बाप्पांच्या पूजनाने आपल्याला मिळते. विघ्नहर्त्या बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते. मूलाधार चक्रावर जेव्हा आपण रेकी करतो, जेव्हा सातत्याने आपण बीजमंत्र लमचं उच्चारण करतो, त्याद्वारे इथल्या प्रत्येक अवयवाला पृथ्वी तत्व स्वरूपामधील ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते. लमचं उच्चारण केल्यामुळे इथे जर ह्या चक्रामध्ये काही अडथळे असतील तर ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होते. जर आपले निर्णय सक्षम नसतील तर सक्षम होण्यासाठी मदत होते. असे हे शरीरातले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र, जे विश्वासावर संबंधित आहे, ज्याचा संबंध आहे शरीरातल्या रक्तधातूशी, अस्थिधातूशी. दुसरे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा संबंध आहे जलतत्वाशी. पवित्र जलतत्व रूपी पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे आभार मानून आज आपण रेकीची साधना करतो, वडाची पूजा करतो. पवित्र जल आपण वडाच्या झाडाला अर्पण करतो, कारण आपला पूर्ण विश्वास आहे
या सगळ्या आपल्या पारंपरिक रूढींवर, सगळ्या धार्मिक नद्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि ह्या नद्यांच्या ठिकाणी आहे पवित्र धार्मिक स्थळे, त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी मदत होते. नातेसंबंध, विश्वासावर आधारित असलेले नवरा बायकोंचे नाते आणि त्याच विश्वासावर आधारित असलेले आपले विविध नातेसंबंध म्हणजे दोन कुटुंबांना जोडून ठेवणारा महत्त्वाचा दुवा असले हे स्वाधिष्ठान चक्र. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर असलेले निस्सीम प्रेम म्हणजे आपला आयुष्याचा जोडीदार, त्याचबरोबर आपले मुले, मग सासरची आणि माहेरची लोक जोडून ठेवणारा असे हे स्वाधिष्ठान चक्र. या स्वाधिष्ठान चक्राला जेव्हा आपण सातत्याने रेकी देतो बीजमंत्राद्वारे, ज्याचा बीजमंत्र आहे वम, वमचं उच्चारण केल्यामुळे जलतत्व तर सक्षम होतेच, पण त्याचबरोबर नातेसंबंध दृढ होण्यासाठी मदत होते. प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक संतुलन निर्माण होते. जेव्हा आपण रेकीची सगळी शुभचिन्ह सातत्याने काढतो, रेकीचे मंगलकार्य ह्या शक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच आणि इथला प्रत्येक अवयव सक्षम होण्यासाठी मदत होते. विसर्जन क्रियेशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामधले विजातीय पदार्थ बाहेर फेकून टाकण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर जेव्हा सातत्याने आपण म्हणतो की आपण नको असलेल्या ऊर्जांपासून आपण लांब राहायला लागतो, नको असलेल्या विचारांपासून आज आपण लांब राहायला लागतो. त्याचबरोबर ह्या चक्राचा संबंध आहे चंद्रग्रहाशी, पौर्णिमेचा संबंध. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रबिंबाचे आपण पूजन करतो. आपला पूर्ण विश्वास या ग्रहांवर, ह्या नक्षत्रांवर. असा आजचा हा पवित्र दिवस आणि चंद्राचा मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः. चंद्राला आज आपण आवर्जून अर्घ्य देतो. चंद्रासारखी शीतलता आपल्या आयुष्यामध्ये कायम राहू दे अशी मंगल कामना आपण करतो. त्याद्वारे आपले आंतरिक मन शांत होते आणि त्याद्वारे पौर्णिमेच्या चंद्राचे आपल्याला आशीर्वाद मिळायला मदत होते. असा हे अनाहत चक्र आणि त्याला जागृती आपण देतो बीजमंत्राद्वारे. त्यानंतर आहे मणिपूर चक्र, ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी. अग्नितत्वरूपी सूर्यनारायणांचे आभार मानून आजच्या दिवसाची आपण सुरुवात करतो. ऊर्जेच्या देवतेवर आपला पूर्ण विश्वास, ज्याद्वारे आपली बुद्धिमत्ता व्यवस्थित काम करते. आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि धैर्य वाढण्यासाठी मदत होते. अग्नितत्वाला जेव्हा आपण सक्षम करतो, त्याद्वारे आपण विविध आजारांपासून एकदम लांब राहतो. अग्नितत्व उत्तम काम केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. सूर्यनारायणांना प्रिय असलेले अर्घ्य आपण त्यांना देतो आणि त्याचबरोबर सूर्यनमस्कार पण घालतो. सूर्याची जेव्हा आपण साधना करतो, त्याद्वारे मणिपूर चक्र आपलं सक्षम होण्यासाठी मदत होते. आजच्या दिवशी आपण उपोषण केल्यामुळे आंतरिक शक्ती वाढून रेकी ह्या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी मदत होते. आजचा सोमवारचा पवित्र दिवस म्हणजे शिवशक्तीचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळवण्याचा दिवस. असे हे मणिपूर चक्र, ज्याला सक्षम करण्यासाठी बीजमंत्राची मदत होते. बीजमंत्र आहे रम. जेव्हा सातत्याने आपण रमचं उच्चारण करतो आणि शिवशक्तीचे जेव्हा आपण साधना करतो, त्यावेळेस या चक्रामध्ये आंतरिक शक्ती वाढून हे चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते. आजच्या दिवशी आपण जेव्हा सवाष्णांना वाण देतो आंब्याचे, गहू ज्याच्यामध्ये आहे शक्ती आणि आंबा, आणि बघा असे सुंदर नाते तयार होते आजच्या दिवसाची पूजा केल्यामुळे, पूजनाने, वडाची पूजा केल्यामुळे. त्यानंतरचं आहे अनाहत चक्र, ज्याचा संबंध आहे हिरव्या रंगाशी. मला वाटतं 12ही महिने जे पूर्ण हिरवेगार वृक्ष असते ते आहे वटवृक्ष किंवा पिंपळाचा वृक्ष. पिंपळाला तरी मध्ये काही वेळेस गळती असते, पण वटवृक्ष असलेला हा वडाचे झाड
ज्याचा संबंध आहे अनाहत चक्राशी, आपल्या हृदयाशी. निस्सीम प्रेम, निस्वार्थ प्रेम, क्षमा, करुणा, याचना याच्याशी संबंधित असलेले हे चक्र जेव्हा आपण निस्वार्थ प्रेम करतो आपल्या जोडीदारावर, आपल्या कुटुंबावर, त्यावेळेस या चक्रामध्ये जागृती होते. आणि अजून जागृती होण्यासाठी सातत्याने उच्चारण करायचे बीजमंत्र यम. शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र. कल्पनेमधून आपण शिवलिंगाला इथे बघतो. शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती. देवी पार्वती ज्या समर्पणाचे स्वरूप आहे, सात्विकतेचे स्वरूप आहे, पूर्ण त्यांनी शिवशक्तीला समर्पण केले होते. त्याद्वारे साक्षात शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले होते. असे समर्पण जेव्हा आपण आपल्या जोडीदाराप्रती करतो, जेव्हा आपण पूर्ण प्रामाणिक असतो आपल्या जोडीदाराविषयी, त्यावेळेस आपल्या जोडीदाराचे आपल्याला प्रेम मिळतेच. असे हे अनाहत चक्र आजचे जागृत करण्याचा दिवस. शिवशक्ती म्हणजे सोमवारचा दिवस. शिव म्हणजे साक्षात शिव आणि देवी पार्वतींची कृपा होण्यासाठी जेव्हा आपण पूजन करतो एकरूप होऊन वडाच्या झाडाचे, ज्याचा संबंध आहे प्राणशक्तीशी म्हणजे ऑक्सिजनशी, आपल्याला भरभरून ऑक्सिजन मिळतो जेव्हा सातत्याने आपण वडाच्या झाडाच्या सान्निध्यात राहतो. नक्की आज रेकीची साधना करायची यम बीजमंत्रावर. पुढचं चक्र आहे विशुद्ध चक्र, ज्याचा संबंध आहे आकाश तत्वाशी. आकाश तत्वरूपी आपले विचार व्हायला लागतात आणि ह्या चक्राची देवता आपण म्हणू शकतो की बुद्धीची देवता देवी सरस्वती. विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला व्हायला लागते. साक्षात देवी सरस्वतींची कृपा आपल्याला मिळायला लागते. पूर्ण शुद्धता आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. आकाश तत्वाप्रमाणे सातत्याने जेव्हा आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, या शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात, देवी सरस्वतींचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. स्पष्ट संवाद साधण्याची क्षमता आपली वाढते. खूप आभार मानायचे देवी सरस्वतींचे. या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रांधृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतिभिर्देवै सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा. ऐम हा बीजमंत्र देवी सरस्वतींचा, त्याचं जास्तीत जास्त उच्चारण करायचे. देवी सरस्वतींची आपल्यावर कृपा होण्यासाठी मदत होते. आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आहे हम, ज्याचं उच्चारण केल्यामुळे आपली आंतरिक शक्ती वाढण्यासाठी मदत होते. एकही क्षण वाया न घालवता अखंडित नामस्मरण, भरभरून अन्नदान, द्रव्यदान आपण करतो. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास आणि ह्या पवित्र जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, ज्याच्यामध्ये जागृती होते. आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास. खूप आभार ह्या विशुद्ध चक्राचे. खूप आभार, खूप आभार या सक्षम चक्राचे. हे जग जिंकण्याची ताकद आपल्याला जाणवायला लागते. आपल्या दोन्ही हातांवर जेव्हा आपण पूर्ण विश्वास ठेवून हे कर्म करत असतो, आजच्या मंगल दिवसाचे आभार मानून जेव्हा आपण वटवृक्षाचे पूजन करतो, आंतरिक शक्ती आपली वाढतेच, चक्र सक्षम होतात. त्याच्या पुढचे चक्र आहे आज्ञा चक्र. योग्य निर्णय क्षमता, अंतर्ज्ञान बळकट होण्यासाठी पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञा चक्र. रेकी गुरूंचे आभार मानून आपण ह्या चक्राची साधना करतो. पौर्णिमेचा संबंध आहे दत्तगुरू महाराजांशी, ज्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता. तर आपण दत्तगुरू महाराजांचे स्मरण करून आज वटवृक्षाचे पूजन करतो. आपल्याला माहिती आहे की साक्षात वटवृक्षामध्ये आहे स्वामी समर्थ, जे त्याच्यामध्ये सामावलेले आहे. साक्षात
श्रीपाद वल्लभ महाराज हे अंश रूपामध्ये वटवृक्षामध्ये आहेत. साक्षात दत्तगुरु महाराज ह्या वटवृक्षामध्ये आहेत. खूप आभार या वटवृक्षाचे. आजचा पवित्र दिवस सगळ्या गुरूंचे आभार मानून आपण वडाच्या झाडाचे पूजन करतो. आपली आंतरिक शक्ती वाढते. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो. इंट्युशन्स व्हायला लागतात आपल्याला. पुढे ज्या घटना घडणार असतील त्याची आपल्याला आधीच सूचना मिळायला लागते. चांगल्याच घटना आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येण्यासाठी आज्ञाचक्राला आपण जागृती देतो. बीजमंत्र ओम हम आणि क्षमद्वारे. आणि ह्या चक्राचं जेव्हा गुरुतत्वाशी संबंध आहे, गुरूंचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला मिळत आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला पूर्ण विश्वास आपल्या रेकी गुरूंवर, वासंतीताईंवर, विविध गुरूंवर आणि आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गण गण गणात बोते. जय शंकर जय शंकर जय शंकर. या कलियुगामध्ये आपल्याला जे प्रचिती देत आहेत ते शंकर महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. मैं मरा नहीं मैं जिंदा हूँ याची प्रचिती आपल्याला येते जेव्हा सातत्याने आपण तारक मंत्र म्हणतो. खूप आभार आपल्या गुरूंचे, या सक्षम आज्ञाचक्राचे. जेव्हा आपण ध्यान करतो आपल्या गुरूंचं ह्या वटवृक्षाजवळ, आपल्याला प्रचिती येते आपल्या गुरूंची. सहस्त्रहार चक्र ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी. कल्पनेमधून आपण इथे सहस्त्र पाकळ्यांचे, जांभळ्या रंगाचे कमळाचे फूल बघण्याचा प्रयत्न करतो. आध्यात्मिक शक्तीचे प्रवेशद्वार असलेले हे सहस्त्रहार चक्र. विविध आध्यात्मिक प्रचिती आपल्याला यायला लागतात. धार्मिक स्थळांना तर आपण भेटी देतोच, त्याशिवाय प्रेक्षणीय स्थळांना आपल्या भेटी व्हायला लागतात. खूप आभार या सक्षम सहस्त्रहार चक्राचे, ज्याचा संबंध आहे ईश्वरी कृपा. आनंदमय कोशामध्ये आपण प्रवेश करतो. शांतता आणि वैश्विक ऊर्जेशी सातत्याने आपण जोडल्या जायला लागतो. वैश्विक शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळतातच. खूप आभार या ब्रह्मांडीय मंगलकारी शिवशक्तीचे, ज्याचा संबंध आहे पवित्र दिवसांशी. श्री शिवाय नमस्तुभ्यम. आजची रेकीची प्रार्थना. हे वैश्विक शिवशक्ती, आजच्या वटपौर्णिमा ह्या मंगलकारी पवित्र दिवशी माझी सप्तचक्र संतुलित शुद्ध ऊर्जावान होऊ देत. माझ्या जीवनात प्रेम, आरोग्य, आनंद, समृद्धी सदैव नांदू दे. माझ्या कुटुंबावर, माझ्या पतीवर आणि सर्व सृष्टीवर तुमची कृपा सदैव राहू दे. हे वटवृक्षा मी त्रिवार तुला वंदन करते. या वटवृक्षरूपी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद सदैव माझ्या कुटुंबावर राहू दे. सर्वांचे कल्याण होऊ दे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ओम शांती शांती शांती. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा. आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. सबस्क्राईब करा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे. आजच्या मंगलकारी दिवसाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. खूप आभार तुमच्या सगळ्यांचे. या वैश्विक शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार. खूप आभार. खूप आभार. खूप आभार. या वटवृक्षाचे खूप आभार. पंचतत्वांचे खूप आभार, ज्यांच्यावर आधारित आहे माझा पंचकोश. त्या पंचकोशाचे खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय
नमस्तुभ्यं.